हाय फ्रेंड्स, बघा पुन्हा एकदा काही नवीन इंग्लिश सेंटेन्सेस आपण तुमच्या इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिससाठी घेऊन आलेलो आहे। याच्या पूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता। बघा पहिलं सेंटेन्स तुमच्या समोर आहे, मला अजून चित्रपट पाहण्याची संधी मिळालेली नाही। आय हॅवंट हॅड अ चान्स टू सी द मूवी येट। मला अजून चित्रपट पाहण्याची संधी मिळालेली नाही। I haven't had a chance to see the movie yet. उद्या पाऊस पडला तर तुम्ही घरीच राहाल का? If it rains tomorrow, will you stay at home? उद्या पाऊस पडला तर तुम्ही घरीच राहाल का? If it rains tomorrow, will you stay at home? 6 पूर्वी उठणे मला अवघड आहे. It is difficult for me to get up before 6. 6 पूर्वी उठणे मला अवघड आहे. It is difficult for me to get up before 6. ते तुम्हाला समजावून सांगणे माझ्यासाठी अशक्य आहे. It's impossible for me to explain it to you. ते तुम्हाला समजावून सांगणे माझ्यासाठी अशक्य आहे. It's impossible for me to explain it to you. माझे वडील त्यांच्या छंदासाठी बराच वेळ घालवतात. My father spends a lot of time on his hobby. माझे वडील त्यांच्या छंदासाठी बराच वेळ घालवतात. My father spends a lot of time on his hobby. माझे मत तुमच्यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. My opinion is entirely different from yours. माझे मत तुमच्यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. My opinion is entirely different from yours. माझे पालक नुकतेच स्टेशनवर आले आहेत. My parents have just arrived at the station. माझे पालक नुकतेच स्टेशनवर आले आहेत. My parents have just arrived at the station. आईला पाहताच ती ओरडली. She cried out the moment she saw her mother. आईला पाहताच ती ओरडली. She cried out the moment she saw her mother. तिने जुन्या वर्तमानपत्रांचा ढीग कचऱ्यात ठेवला. She left the old newspapers lying in a heap. तिने जुन्या वर्तमानपत्रांचा ढीग कचऱ्यात ठेवला. She left the old newspapers lying in a heap. त्या चित्रपटगृहात नेहमी चांगले चित्रपट दाखवले जातात. That movie theater always shows good movies. त्या चित्रपटगृहात नेहमी चांगले चित्रपट दाखवले जातात. That movie theater always shows good movies. मध्यरात्री बाळाला जाग आली. The baby woke up in the middle of the night. मध्यरात्री बाळाला जाग आली. The baby woke up in the middle of the night. मुलांनी आपल्या शिक्षकाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. The children tried to imitate their teacher. मुलांनी आपल्या शिक्षकाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. The children tried to imitate their teacher. सरकार शिक्षणात सुधारणा करत आहे. The government has been reforming education. सरकार शिक्षणात सुधारणा करत आहे. The government has been reforming education. नर मोराच्या शेपटीला रंगीबेरंगी पिसे असतात. The male peacock has colorful tail feathers. नर मोराच्या शेपटीला रंगीबेरंगी पिसे असतात. The male peacock has colorful tail feathers. आई आपल्या मुलाला हाताने घेऊन जात आहे. The mother is leading her child by the hand. आई आपल्या मुलाला हाताने घेऊन जात आहे. The mother is leading her child by the hand. चोराने पोलिसांना शोधल्याबद्दल शिव्याशाप दिला. The thief cursed the police for finding him. चोराने पोलिसांना शोधल्याबद्दल शिव्याशाप दिला. The thief cursed the police for finding him. जग अधिकाधिक वेगाने बदलत आहे. The world is changing more and more quickly. जग अधिकाधिक वेगाने बदलत आहे. The world is changing more and more quickly. ही कॉफी इतकी गरम आहे की मी ती पिऊ शकत नाही. This coffee is so hot that I can't drink it. ही कॉफी इतकी गरम आहे की मी ती पिऊ शकत नाही.
दिस कॉफी इज सो हॉट दॅट आय कांट ड्रिंक इट. हेच पुस्तक मला वाचायचं होतं. दिस इज द व्हेरी बुक दॅट आय वॉन्टेड टू रीड. हेच पुस्तक मला वाचायचं होतं. दिस इज द व्हेरी बुक दॅट आय वॉन्टेड टू रीड. जागे होणे हे झोपायला जाण्याच्या विरुद्ध आहे. वेकिंग अप इज द ऑपोजिट ऑफ गोइंग टू स्लीप. जागे होणे हे झोपायला जाण्याच्या विरुद्ध आहे. वेकिंग अप इज द ऑपोजिट ऑफ गोइंग टू स्लीप. जो प्रथम येईल त्याला सर्वोत्तम जागा मिळतील. हुईवर कम्स फर्स्ट विल गेट द बेस्ट सीट्स. जो प्रथम येईल त्याला सर्वोत्तम जागा मिळतील. हुईवर कम्स फर्स्ट विल गेट द बेस्ट सीट्स. काल भारतात मोठा भूकंप झाला. अ बिग अर्थक्वेक ऑकर्ड इन इंडिया येस्टरडे. काल भारतात मोठा भूकंप झाला. अ बिग अर्थक्वेक ऑकर्ड इन इंडिया येस्टरडे. तुम्ही इथली सगळी झाडं तोडणार आहात का? आर यू गोइंग टू कट डाऊन ऑल द ट्रीज हिअर. तुम्ही इथली सगळी झाडे तोडणार आहात का? आर यू गोइंग टू कट डाऊन ऑल द ट्रीज हिअर. जाण्यापूर्वी आग विझविल्याची खात्री करा. बी शुअर टू पुट आउट द फायर बिफोर यू लिव्ह. जाण्यापूर्वी आग विझविल्याची खात्री करा. बी शुअर टू पुट आउट द फायर बिफोर यू लिव्ह. त्यांच्या सल्ल्यानेच मी यशस्वी होऊ शकले. बिकॉज ऑफ हिज ॲडवाईस आय वॉज एबल टू सक्सीड. त्यांच्या सल्ल्यानेच मी यशस्वी होऊ शकले. बिकॉज ऑफ हिज ॲडवाईस आय वॉज एबल टू सक्सीड. खिडक्या बंद करणं तुमच्या मनात आलं नाही का? डीड इट नॉट ऑकर टू यू टू क्लोज द विंडोज. खिडक्या बंद करणं तुमच्या मनात आलं नाही का? डीड इट नॉट ऑकर टू यू टू क्लोज द विंडोज. कॉपीराईट केलेल्या स्रोतांकडून वाक्य जोडू नका. डोंट ॲड सेंटेन्सेस फ्रॉम कॉपीराइटेड सोर्सेस. कॉपीराईट केलेल्या स्रोतांकडून वाक्य जोडू नका. डोंट ॲड सेंटेन्सेस फ्रॉम कॉपीराइट सोर्सेस. त्याची निराशा प्रत्येकाला सहज दिसत होती. एव्हरीवन कुड इझिली सी हिज डिसअपॉइंटमेंट. त्याची निराशा प्रत्येकाला सहज दिसत होती. एव्हरीवन कुड इझिली सी हिज डिसअपॉइंटमेंट.